मराठा आणि कुणबी एक आहेत, काय सापडले तुम्हाला? पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये जवळजवळ 25 ते 27 पानामध्ये कुणब्यांचं वर्णन आहे. राजकीय अनास्थेमुळे त्यांना आतापर्यंत या आरक्षणाचा लाभ मिळू शकला नाही. गोरगरिबांच्या मानेवर कुऱ्हाड घालणारा पॅटर्न आला. माझी सुद्धा नोंद तुम्हाला आमच्या गावच्या रजिस्टरमध्ये 1926चे जे आमचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या मध्ये कुणबी म्हणून आहे. मराठा समाजाचं आज पानिपत का? मुख्य म्हणजे मराठा समाजाला शाप. वेदना तुमच्या डोळ्यातून दिसते आहे. वेदना आहेत की 1 किलोवर 32 माणसं जेवून उठतात. इतकी वर्ष त्यांचा हक्क नाकारला गेला. ते छोटे वाटत असले तरी इश्यू खूप मोठा आहे. समाज जागा झालाय. वाप साचलेली आहे, ती वाट शोधणारच आहे. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रात सध्या धगधगतोय तो एका आंदोलनामुळे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास्त्र उगारलं आणि यानंतर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एका बाजूला शिंदे समिती जी स्थापन करण्यात आलेली आहे, ती समिती सगळीकडे कुणबी दाखले शोधण्याचं काम करते. हजारो दाखले मिळालेले आहेत. पण याच दरम्यान आपल्या सगळ्यांना मराठ्यांचा इतिहास ज्यांनी सांगितला, पानिपतकार विश्वास पाटील आज आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांना इतिहासाच्या पानामध्ये कुणबी आणि मराठ्यांच्या लाखो नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदी नेमकं काय सांगतायत. मराठा समाजाचा कुणबीकडे जो प्रवास आहे किंवा आरक्षणाची जी मागणी आहे त्याला बळकट करणारा हा सगळा पुरावा ठरू शकतो का, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साहित्यिक विश्वास पाटील आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही काल जी पोस्ट केली ती पोस्ट पाहिल्यानंतर खरं तर मराठा समाजातल्या प्रत्येक तरुणाला एक दिलासा मिळालेला आहे. तुम्ही इतिहासाच्या पानातून हे सांगितलेलं आहे की हो, मराठा आणि कुणबी एक आहेत. काय सापडले तुम्हाला? मी प्रामुख्याने गेली 5-6 महिने काही जिल्ह्यांचा अभ्यास करतोय. जे गॅझेटियर्स आहेत ओरिजिनल ब्रिटिश काळातली, आताचे रिवाइज्ड अनेक आकडा आहेत, ती ओरिजिनल मिळत नव्हती. तर त्यासाठी दिल्ली, विजापूर, हैदराबाद, मुंबई अशा अनेक ठिकाणी मी गेलो आणि साधारणतः 18 ते 20 जिल्ह्यांचा ब्रिटिशकालीन मी अभ्यास केलेला आहे. आणि त्या अभ्यासामध्ये मला सर्वात महत्त्वाची गोष्ट आढळली म्हणजे 1881 साली हिंदुस्थानामध्ये एक शास्त्रीय स्वरूपाची जनगणना ब्रिटिशांनी केलेली होती. जातनिहाय जनगणना, जातनिहाय, व्यवसायनिहाय, धर्मनिहाय. म्हणजे 72ला लॉर्ड माऊनी जनगणनेचा सुरुवात केली, निर्णय घेतला, थोडीफार जनगणना सुरू केली. पण 1881 जी पहिली जनगणना आहे ती जातनिहाय आहे, धर्मनिहाय आहे, व्यवसायनिहाय आहे. गावामध्ये बोरुड किती म्हणजे कामटाचा चिवारीचा व्यवसाय करणारे किती आहेत, आगरी किती आहेत, व्यापारी किती आहेत, पाटारे असले तर ते कुठल्या पद्धतीचे पाटारे आहेत, जैन पाहिजे तर जैन, इतकंच नव्हे तर ब्राह्मणांच्या सुद्धा कराडे, वराडे या जाती, अशा जाती निहाय आहे. पुढची गंमत म्हणजे स्त्री आणि पुरुषांची संख्या आहेच, पण ती व्यक्ती त्या जिल्ह्यातली असली तरी त्या जिल्ह्यात जन्माला आली की बाहेरच्या जिल्ह्यात जन्माला आली, तिचं वय किती आहे, 25च्या आतला आहे की 40च्या आतला आहे की 40 नंतरचं ती म्हातारी आहे, तिचं लग्न झाले की अविवाहित आहे, एवढी बारीक सारीक सर्व जाती धर्मांना डिटेलिंग आहे त्याच्यामध्ये. अगदी डिटेलिंग आहे. मराठा समाजाबद्दल काय त्याच्यात? मराठा समाजाबद्दल मी प्रामुख्याने असं सांगेन की बऱ्याच मोठ्या जिल्ह्यामध्ये मराठ्यांचा उल्लेख हा कुणबी म्हणूनच केलेला आहे. आता बेळगाव हे मुंबई राज्यातलं महत्त्वाचा जिल्हा होता. बेळगावला मात्र वेगळी नोंद दिसते. बेळगावमध्ये साधारणतः 45,000 कुणब्यांची नोंद आढळते. पण त्याच वेळेला 1 लाख मराठ्यांची वेगळी नोंद आहे. म्हणजे मराठा अशी वेगळी नोंद आहे आणि कुणबी वेगळी नोंद आहे. ती बेळगाव जिल्ह्यामध्ये, ही बेळगाव जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे की बेळगावला आलेले सगळे मराठे हे पश्चिम महाराष्ट्रातून वगैरे आलेले आहेत. आता सातारा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा, ब्रिटिशकालीन सातारा जिल्हा म्हणजे आजचा सांगली आणि सातारा जिल्हा, त्याच्यामधले 3 संस्थानी तालुके म्हणजे फलटण, मिरज आणि सांगली सोडून
त्या जिल्ह्यामध्ये 5,83,000 कुणबी राहतात असा स्पष्ट उल्लेख आहे. बरं. आणि हे सर्व कुणबी हे मराठा जातीचे ओरिजिनल असले तरी ते कुणबी आहेत आणि कुणबी म्हणून त्यांची नोंद केलेली आहे. काही जाधव, भोसले, यादव वगैरे आडनावं देऊन हे सर्व जरी 96 कुळी वगैरे समजत असले तरी हे सर्व कुणबी आहेत असं ब्रिटिशांनी केलेली नोंद आहे. पण ती नोंद मराठा अशी पण आहे आणि कुणबी अशी पण आहे? नाही, प्रामुख्याने कुणबी म्हणून आहे. कुणबी म्हणून आहे. आणि 1-2 ठिकाणी असे उल्लेख आहेत की while doing research and presentation of 1881 census, we have considered Kunbis as a Marathas असं म्हटलेलं आहे. आता पुणे जिल्ह्यामध्ये 4 लाख कुणब्यांची नोंद आहे. बरं. इंडेक्समध्ये मराठा शब्द जर तुम्ही बघायला गेलं, माझ्याकडे 5 नंबर आहे, त्याच्या पुढे म्हटलेलं आहे की सी अंडर कुणबीज, म्हणजे कुणबी आणि मराठा एक अशी नोंद पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोकणामध्ये मात्र साधारणतः रायगड पासून ते सावंतवाडीपर्यंत, म्हणजे आजचा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा धरून जवळजवळ 3.5 लाख कुणबी आहेत असं दाखवलेलं आहे. आणि तिथे मात्र 45 ते 46 मराठा वेगळे दाखवलेले आहेत. बरं. हे कोकणामध्ये आहेत. त्याच्यानंतर सर्वात कमी नोंद यांची कुणब्यांची ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याचं कारण असं की ठाणे, कल्याण वगैरे हा जो जिल्हा आहे, डोंगरामध्ये आदिवासी आणि खाली मीठ पिकवणारे आगरी समाज, आणि त्यामुळे जे काही 15-16 हजार कुणब्यांचा छोटा आकडा आहे तो कल्याण आणि मुरबाडकडचा आहे, शहापूरकडचा आहे. तर ही खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं हा सगळा रिसर्च आहे. त्याच्यानंतर काही लाख मी आकडा दिलेला आहे, नगरमध्ये आहेत, काही लाख जालना आणि म्हणजे जवळजवळ 3-3.5 लाख औरंगाबादमध्ये आणि जालनामध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत. तर ह्या अशा नोंदी आहेत. मग या ज्या नोंदी आता तुम्ही आहेत खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये दिसत आहेत. मराठवाड्यात पण आहे, मराठवाड्यातल्या आहे ना. तुम्ही संभाजीनगरचं, जालन्यासह संभाजीनगर मधले सुद्धा दिलेले आहेत. तिथं 2,88,825 इतक्या नोंदी तिथं आहेत. म्हणजे जालना आणि संभाजीनगर मिळून. पण बाकी मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांच्या काही नाही, मला रेकॉर्ड हाताला मिळालं. बरं, ते रेकॉर्ड हातात. मुद्दा आता याच्यामधला असा आहे की एवढ्या लाखोंच्या नोंदी सापडलेल्या आहेत. जर हे कुणबी होते, ह्यांची नोंद कुणबी म्हणून झालेली आहे जनगणनेमध्ये, हे कागदोपत्री मराठे झाले कसे आणि कधी? तो अभ्यासाचा विषय आहेच. आता एक पहा, लकीली आम्हाला अभ्यासामध्ये असं आढळून आलेलं आहे की जातवार आणि धर्मवार नोंदी ह्या 1931च्या सेन्सस पर्यंत होत्या. म्हणजे 1981ची सेन्सस, 91ची, 11ची, 21ची, ह्या 4 सेन्सस मध्ये काय काय आकडे आहेत तेही पाहावे लागतील. बरं. आणि पुन्हा असं आहे की ज्यावेळेला ब्रिटिश सरकार मोठे मोठे ICS अधिकारी होते, जे इथल्या भाषेचं, संस्कृतीचा अभ्यास करणारे, काही जण इतिहासकार होते. तो ह्यूम साहेब, तो ज्यांनी काँग्रेसची स्थापना केली, तो पुण्याचा कलेक्टर होता. तर असे सगळे हे जबरदस्त मंडळी होती, त्यांचा अभ्यास नीटनेटका होता. आणि त्यांनी जर हे मांडलं असेल तर मग हे सगळे कुणबी गेले कुठं? 5-5, 7-7 लाख. ह्या सगळ्या कुणब्यांची, जे आपण सांगितलं कोकणापासून ते अगदी विदर्भापर्यंत, हे सगळे कुणबींची नोंद होती. चालीरीती, त्यांची संस्कृती, त्याच्याबद्दल काही नोंद आहे? भरपूर नोंदी आहेत. म्हणजे नागपूरला सुद्धा जवळजवळ 1.5 लाख कुणबी त्यांनी दाखवलेले आहेत. आणि नोंदी अशा आहेत की पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये जवळजवळ 25 ते 27 पानामध्ये कुणब्यांचं वर्णन आहे. त्यांची नावं कशी ठेवली जातात, पाळण्यातलं नाव, नावरस नाव, पड नाव, त्याच्यानंतर त्यांच्या लग्नामध्ये देवक कसं असतं, हळद कशी लावली जाते, लग्नाच्या रीती काय आहेत, कुणब्यातला मनुष्य म्हणजे मराठा मनुष्य मृत्यू पावल्यानंतर धनाचे काय काय विधी आहेत, हे सगळं 35 पानं पुण्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. व्यवसायाबद्दल पण तुम्ही व्यवसायाबद्दल आहे, खुलाब्याबद्दल आहे, खुलाब्यामध्ये आहे आणि बेळगावमध्ये पण आहे. आणि बुरुड असतील, त्याच्यानंतर वंजारी असतील, सर्व जाती धर्माच्या व्यवसायाच्या पण नोंदी याच्यामध्ये आहेत. अगदी काय बऱ्याच ठिकाणी ज्यू जे आहेत ते 50-55 आहेत, तर 50-55 कुटुंब म्हणून स्पष्ट नोंद आहे. करेक्ट नोंद, ती करेक्ट नोंद आहे. आणि एवढंच नव्हे
तर जिल्हावार नव्हे, तर आज मी माझ्या पोस्टमध्ये लिहिलंय त्याप्रमाणे सब डिव्हिजन वार, म्हणजे ज्याला आपण गावाकडे प्रांत ऑफिसर म्हणतो, प्रांत, एका जिल्ह्यामध्ये 3-3 प्रांत असले तर त्या 3-3 प्रांतामध्ये कुणबी किती राहतात, मराठी किती राहतात, आणि बुरुड, धनगर, माळी, कोळी, कोष्टी, पाठाऱ्यामध्ये 3ही प्रकार दिलेले आहेत, ब्राह्मणामध्ये कराडे, वराडे, कोकणस्थ, एवढ्या बारीक सारीक नोंदी आहेत. मग या नोंदी इकडे सापडल्या, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणात सापडल्या, मराठवाड्यात पण काही सापडल्या. मराठवाड्यामध्ये विशेषतः आज खूप मोठ्या प्रमाणात धग आहे, म्हणजे तिथं कुणबींचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे आता ही सगळी जरांगे पाटलांची जी आंदोलनाची सुरुवात झाली ती मराठवाड्यातून सुरुवात झाली. पण मी दाखवलेला आकडा औरंगाबादचा हा घसघशीत आकडा आहे, खूप मोठा आकडा, पहा ना केवढा मोठा आकडा आहे, आकडा मोठा आहे. आणि ते सुद्धा गॅझेटियर 1884च्या दरम्यान प्रकाशित झालेलं आहे. माझं म्हणणं हे आहे, जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल विश्वास पाटील जेव्हा इतिहासाची पानं चाळतात तेव्हा गॅझेटियरमध्ये इतक्या नोंदी मिळतात, मग ही समिती, आज पूर्ण रिस्पेक्ट त्या समितीचा, त्या समितीला केवळ काही हजारच नोंदी कशा मिळतात? काय भानगड काय नेमकी? तुम्हाला आता नाही, आपण स्पष्ट बोलायला हवं, कारण नाही स्पष्ट बोलायचं झालं तर आता हे रेकॉर्ड दुर्मिळ आहे, पण अप्राप्य आहे असं तुम्ही हे सगळे रेकॉर्ड देणार आहात, त्यांना सांगणार आहात, शिंदे समितीला संपर्क केला तुम्ही? त्यांना मी सांगेन ना, गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या कुठल्या लायब्ररीमध्ये, कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये आहे ते सांगेन. अनुपलब्ध आहे असं नाही आहे, पण दुर्मिळ आहे, आणि त्याच्या प्रति लंडनमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे. सेन्ससचं मोठं रेकॉर्ड हे दिल्लीला आहे. हा, पण अगदी स्पष्ट बोलायचं तर मधल्या काळामध्ये लखीना पॅटर्न नावाचा जो पॅटर्न आला, हा सर्वसामान्य गोरगरिबांच्या मानेवर कुऱ्हाड घालणारा पॅटर्न आला. कारण सगळं जुनं ते जाळायचं. अक्षरशः कलेक्टर ऑफिसचे रेकॉर्ड रूमच्या रूम भरलेल्या होत्या. ज्यावेळेला मी 82-83ला सातारला जॉईन झालो कलेक्टर ऑफिसमध्ये, केवढं रेकॉर्ड होतं, त्यापैकी आता काही नाही आहे. मग कुठला तरी एक त्यांनी हे घेतला GR की ABCD प्रमाणे वर्गवारी करायची, आणि मग त्याप्रमाणे जुनं रेकॉर्ड 12 वर्षाच्या वरचं, 24 वर्षाच्या वरचं काढा. तुम्ही जर त्रिना अत्रे हे गेल्या शतकातले जे सामाजिक अभ्यासक, ज्यांनी गावगाड्या पुस्तक लिहिलं, त्याचं इंग्रजी भाषांतर वाचा, मराठी वाचा, प्रत्येक गावामध्ये जर एखादा पाहुणा आला आणि 4 दिवसाच्या वर राहिला तर त्याची नोंद गावचा कुलकर्णी आणि पाटील करायचा. ती सगळी रजिस्टर होती. दुर्दैवाने या लकीना पॅटर्न मध्ये हा काळसर्प ठरला लकीना पॅटर्न, आणि त्यामुळे आज अनेक लोकांच्या हातामध्ये जुन्या न्यायाचे कागद आहेत, पण त्याच्या प्रती कलेक्टर ऑफिसमध्ये मिळत नाहीत. याचं कारण ते जागेवर नाहीत. पण हा लकीना पॅटर्नचा विषय थोडा बाजूला ठेवला तरी तुम्हाला याच्यातून काही गणित मांडता येतील. माझा थेट सवाल आहे सर, की आता जर ह्या नोंदी सापडलेल्या आहेत, तुम्ही म्हणतात दुर्मिळ आहे, हे सगळं आहे, आता समिती पण त्याच्यावरती काम करते. खरं तर प्रश्न हा सुद्धा आहे की लोक आतापर्यंत झगडत होते की आम्हाला आमच्या नोंदी पाहिजेत, आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, मिळत नव्हत्या, म्हणजे आता एवढ्या तरी दबलेल्याच होत्या असं म्हणूयात ना. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो ना. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोडीमधल्या नोंदी आहेत. माझी सुद्धा नोंद तुम्हाला आमच्या गावच्या रजिस्टरमध्ये 1926चे जे आमचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या मध्ये कुणबी म्हणून आहे. दुसऱ्या बाजूने माझं आडनाव पवार आहे. पण मला सर्व समाज जो जळतो आहे त्याच्याबद्दल मला खूप कणव वाटते. मी पुन्हा तेच विचारतोय सर, की आजपर्यंत ज्या नोंदी आत्ताच सापडल्या, असं सांगते समिती, सांगते सरकार, सांगते इतकी वर्ष त्यांचा हक्क नाकारला गेला, राजकीय अनास्थेमुळे त्यांना आतापर्यंत या आरक्षणाचा लाभ मिळू शकला नाही किंवा त्यांच्या नोंदी सापडू शकल्या नाही, आता कशा सापडायला लागल्या हा सुद्धा प्रश्न येईल ना समाजाच्या मनात. आहेत आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वगैरे बऱ्याच नोंदी आहेत, मोडी मधल्या आहेत. आता मला मोडी मधली नोंद घेऊन आणखी खूप मोठा ऑफिसर होता आला असतो, पण त्यावेळेचा एवढा खर्च होता की आमचे वडील म्हणाले की जमीन विकायची का तुला नोकरी पाहिजे. मी म्हटलं नोकरी मी बघेन पण त्यासाठी जमीन नका विकू. पण काय हालापेष्टांना सामोरं जावं लागतं जर एखाद्या व्यक्तीला, सामान्य माणसाला, मी म्हणतोय सामान्य माणसाला जर कुणबी प्रमाणपत्र काढायचंय,
तुम्ही सरकारी पातळीवर काम केलंय म्हणून मी तुम्हाला विचारतोय. सरकारी लालफिती कारभार कसा असतो ह्याचं उदाहरण तर सामान्य माणसाला माहिती आहे, त्याला कुठल्या हालापेष्टांना सामोरं जावं लागतं. खरंच सामान्य माणूस आत्ता परिस्थिती बदलली, समजा सरकार थोडं हलायला लागलं, डुलायला लागलं वगैरे, पण आजपर्यंत ती परिस्थिती होती नाही. परिस्थिती अवघड होती. कुणब्याचा दाखला मिळणं हे खूप अवघड होतं. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगलीच्या बाजूला जिथे जिथे रजिस्टर्स आहेत, भले ती मोडीमध्ये असली, ती तुम्ही लोकांना असे ओपन करा, त्याच्यामधून सुद्धा अनेकांना कुणबी दाखले देता येतील. आता आलेल्या ह्या नोंदी ह्या सामूहिक स्वरूपाच्या आहेत, बरोबर, जनगणनेच्या आहेत, त्या वैयक्तिकरित्या नाही आहेत. माझा प्रश्न आहे, सामूहिकरित्या मिळालेलं हे रेकॉर्ड वैयक्तिकरित्या कुणबी दाखले देऊ शकतं का? आता याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. समजा जर ब्रिटिश सरकारने 40-40 वर्ष एखाद्या जिल्ह्यातल्या नोंदी ह्या कुणब्यांच्या दाखवल्या असल्या आणि ते मध्ये कोणी कुणबीच नाही, किंवा जिथे 4 लाख 3 लाख कुणबी दाखवले त्या ठिकाणी आता 300च आहेत, मग पुढचा प्रश्न असा येतो की त्यांनी स्थलांतर केलं का, परकीय आक्रमण आलं का, पूर येऊन गावाच्या गावं नष्ट झाली का? तर त्यामुळे काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. बरोबर. पण एक प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की वैयक्तिकरित्या जर एखादा जर सर्टिफिकेट द्यायचं असेल की त्याची नोंद, या इथली नोंद कुणबी होती 1881च्या जनगणनेत ते 1921 पर्यंत जनगणनेमध्ये, त्याची जर कुणबी नोंद असेल तर वैयक्तिकरित्या एखाद्याला कुणबी म्हणून दाखला देत असताना आता खूप अवघड आहे. कारण कलेक्टर ऑफिसचं कुठलं रेकॉर्डच राहिलेलं नाहीये. लखीना पॅटर्न यायच्या आधी रुमालच्या रुमाल होते, गाववार लोकांच्या नोंदी होत्या, त्याच्यामध्ये मिळालं असतं ते. मग आता मनोज जरांगे म्हणतायत की सरसकट द्या, हे व्यवहार्य आहे का? तुम्ही सरकारी पातळीवर सुद्धा काम केलं, तुम्ही लाल म्हणजे काय म्हणतात फायलिंग जे असतं किंवा सरकारचे जे निर्णय असतात, अंमलबजावणी असते, हे सुद्धा जवळून पाहिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतो, मागणी आणि व्यवहार्य आहे का ती, की सरसकट कुणबी दाखले देणं शक्य आहे? नाही, मला असं वाटतं की मराठा समाजाबाबत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. जरी तुम्हाला आज नेते छोटे वाटत असले तरी इश्यू खूप मोठा आहे. नक्की. आणि हा इश्यू मोठा असल्यामुळे तुम्हाला तो टॅकल करावा लागेल. आज समजा निर्णय घेतला तर तो टिकेल का? कारण उद्या त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. दाखला जर काढला तर त्याचं व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन होत असताना जर पुन्हा कोर्टात कोणी त्याला चॅलेंज केलं तर पुन्हा ते टिकेल का? हा एक याच्या बाबतीत तज्ञांनी एकत्रित बसून सायंटिफिक डिसिजन घेतला पाहिजे. बरं. कसं की समजा 1881ला एवढे हिंदू होते, एवढे मुसलमान होते, आता या परिस्थिती मग त्यापैकी किती जनसंख्या राहू शकते? पण याच्यामध्ये मुख्य महत्त्वाचा मराठा समाजाचे हाल होण्याचं कारण काय? ब्रिटिशांनी एक महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे, हजबंडमेन म्हणून, म्हणजे पशुपालक म्हणून. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये बैल असायचे, म्हशी असायच्या, घोडी असायची. मराठा समाजाकडं हे जे चारण म्हटलं जायचं, म्हणजे ज्याला बैल, त्यावेळेला ट्रक नव्हते, लॉऱ्या नव्हत्या. कोकणातून बंदरावरून मग राजापूरच्या बंदरातून असू दे, पलीकडच्या बंदरातून असू दे, अलिबागच्या असू दे, ह्या बंदरातून ज्यावेळेला सामान वाहिलं जायचं आणि ते देशापर्यंत, औरंगाबादपर्यंत जी वाहतूक व्हायची, ही वाहतूक बैलांच्या पाठीवरून. म्हणजे एका वंजाऱ्याच्या ग्रुपकडं 1200, 1400 बैल असायचे आणि हे बैल भाड्यानं मराठा कुणब्यांकडून घेतले जायचे. ते बैल, सैन्यासाठी लागणारी घोडी, प्रत्येकाच्या घरात घोडी होती, मग त्या घोड्याचे पैसे मिळायचे राजाकडून मोहिमेवर निघाल्यावर, दुधाचे पैसे मिळायचे. म्हणजे अशा पद्धतीनं गावामध्ये माणसं जेवढी होती त्याच्या 10पट जनावरं होती आणि हे पशुपालनाचं काम मराठे करायचे, त्याचप्रमाणे धनगर करायचे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये गवळी करायचे. त्यामुळे हजबंडमेन हा जो कॉलम आहे हा लिहिताना सुद्धा हजबंडमेनच्या खाली ब्रिटिशांनी 3-4 कॅटेगरी टाकलेल्या आहेत, कुणबी, गवळी, शेपर्ड असं. तर असा एक समाजशास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं आहे. निश्चितच. तुम्ही इतिहासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला तर मराठ्यांचा गौरवास्पद इतिहास सांगितला, पण आज जी मराठा समाजाची अवस्था आहे ती अवस्था का झाली? मराठा समाजाचं आज पानिपत का झालं?
त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं पशुपालन त्यांच्या हातातून गेलं. म्हणजे जनावरांच्या जीवावर, दुधाच्या जीवावर, शेळ्या मेंढ्यांच्या जीवावर जे जगत होतं ते राहिलं नाही. जंगलचे कायदे कडक झाले, त्यामुळे जंगलं त्यांची राहिली नाही. लोकसंख्या वाढत गेली, होल्डिंग कमी झालं. आणि मुख्य म्हणजे मराठा समाजाला शाप ही मराठा समाजातली सरंजामदारी आहे. शिवकाळामध्ये सुद्धा आणि आताच्या काळामध्ये सुद्धा. कशी? शिवाजी महाराजांनी कुणालाही वतन दिलं नव्हतं. शिवाजी महाराज म्हणायचे की देवाला सुद्धा मी वतन देणार नाही, कारण देव वाटतो. पण स्वातंत्र्यानंतर जी नवीन वतनदारी आली, मी कुठल्या पक्षावर, कुठल्या व्यक्तीवर टीका करत नाही, पण सामाजिक हाल हेच आहेत की जे काही मराठ्यांची शुगर फॅक्टरी दिसतात, मराठ्यांच्या शिक्षण संस्था दिसतात, मराठ्यांच्या बँका दिसतात, मंत्रालयापासून तालुका पातळीपर्यंत वावरणारे सगळे मराठी नेते दिसतात. आणि हे सगळे बडे बडे नेते आणि त्यांची सरंजामदारी वृत्ती पाहिल्यावर बाकीच्या सगळ्या जनसामान्यांचा असा गैरसमज होतो की मराठी हे फारच श्रीमंत आहेत, गर्भश्रीमंत आहेत. मराठा समाजात मध्ये एक दरी आहे, प्रचंड दरी आहे, प्रचंड दरी आहे. मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही गावामध्ये जाऊन तुम्ही त्रयस्थपणे अभ्यास करा. ज्या वेळेला MPSC ला मुलगा बसतो, परीक्षेला जातो, इंटरव्ह्यूचा कॉल येतो, त्यावेळेला त्याला गावातून वर्गणी काढावी लागते. मी काढलेली वर्गणी माझ्यासाठी. असे मराठा समाजाचे हाल आहेत. मराठा समाजातले जे तरुण जर तुम्ही बघितले, जास्तीत जास्त 2 शर्ट किंवा 1 शर्ट रात्री घालून दुसऱ्या दिवशी वापरतात. होल्डिंग कमी झालेलं आहे आणि खूप हाल आहेत गाव पातळीवर. वेदना तुमच्या डोळ्यातून दिसते. आहे, वेदना आहे. तुम्ही त्रयस्थपणे जाऊन बघा तुम्ही. म्हणजे मला तर असं वाटतं ना, सकाळी ते झुणक्याबरोबर भाकर खातात आणि संध्याकाळी भाकरीबरोबर झुणका खातात. म्हणजे आपण मांस मटण म्हणतो घाटावर, आठवड्यातून बाजाराच्या दिवशी 1 किलो मटण आणलं. मी अनेक अशी कुणबी घरं बघितलेली आहेत की 1 किलोवर 32-32 माणसं जेवून उठतात. काय येत असेल त्यांच्या वाट्याला? तर हे जे हाल आहेत, म्हणजे ज्या शेतीवर तो अवलंबून होता, कुणबी होता, शेती त्याला जगू देत नाही, शेती जगू शकत नाही म्हणून पोरं शिकू शकत नाहीत, पोरं शिकू शकत नाहीत म्हणून नोकरी मिळत नाही, आणि शिकलं तरी उद्या नोकरी मिळत नाही. आणि ह्या दुष्टचक्रात तो अडकला. हो, अगदी दुष्टचक्रात अडकलेला आहे. मी नावं घेत नाही, पण मराठवाड्यामध्ये विशेषतः तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मला 1-2 मोठे लेखक आढळले. ते उत्तम लेखक आहेत मराठीतले आणि ते शाळा मास्तर आहेत. मी त्यांना विचारलं, गुरुजी आहेत ते, की तुम्ही एवढे MA आहात, सेट वगैरे काय नॅट ते सगळं तुमचं झालेलं आहे आणि तुम्ही प्राध्यापक का होत नाही? ते म्हणाले, प्राध्यापक होणं एवढं सोपं असतं का सर? तर हे चोहूबाजूनं या समाजाची कोंडी झालेली आहे आणि काहीतरी मग मुद्दा तोच आहे ना सर, की शिक्षण संस्था आहेत कुणाच्या? जर समाज विचार केला तर शिक्षण संस्था, शिक्षण तरी ज्या समाजानं दिलं, आमदारक्या दिल्या, खासदारक्या दिल्या, मंत्रीपद दिली, संस्था दिल्या, एवढं सगळं ज्या समाजानं दिलं, तोच समाज आज वंचित. वंचित आहे ना. आमचा बहुजन समाज किंवा मराठी तरुण हे वळचणीला उभे राहणारे तरुण आहेत. वळचण येऊन वळचण, घराच्या बाहेर पाऊस पडू नये म्हणून आपण लपतो. मराठा तरुण एक तालुक्याच्या सर्किट हाऊसच्या वळचणीला उभा असतो, जिल्ह्याच्या सर्किट हाऊसच्या वळचणीला उभा असतो, DPTC असेल तर जिल्हा परिषदेच्या खाली वळचणीला उभा असतो, आमदार निवासात आला तर आमदार निवासच्या फुटपाथवर उभा असतो आणि मंत्रालयाच्या फुटपाथवर उभा असतो. उभा आहे सर, मुद्दा तोच आहे ना, मुद्दा तोच आहे. जर आपण काही जाती बघितल्या, सिंधी वगैरे ह्या जातींमध्ये बघितलं, तर त्या समाजामध्ये एखादा जर गरीब असेल तर त्याच्यासाठी सगळे कॉन्ट्रीब्युशन करतात, त्या समाजाला ते मदत करतात. आज इथं मेडिकल कॉलेज कोणाचे आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज कोणाचे आहेत, शिक्षण सम्राट कोण आहेत? मग या शिक्षण सम्राटांच्या माध्यमातून मराठा समाजासाठी काही जागा राखीव ठेवण्याची दानत ते दाखवू शकत नाहीत? माझा थेट सवाल आहे. कदाचित त्यांना वाईट वाटेल की हा कोण बोलतोय असं म्हणून, पण त्या शिक्षण संस्थांमध्ये आज मराठा समाजाची ही अवस्था दिसते. हे समाजानं दिलेलं आहे त्यांना हे सगळं. तर त्या समाजामध्ये त्या गरीब समाजासाठी आरक्षित जागा, ठीक आहे सरकारचं आरक्षण राहू द्या बाजूला, आम्ही देतो आरक्षण, ही धमक दाखवू शकत नाही. दुर्दैवानं आढळत नाही तसं. दुर्दैवानं ती परिस्थिती आहे की अनेक सहकारातले असेल, शिक्षणातले असेल, राजकारणातले असेल,
संस्था आमच्या आहेत, पण त्यामध्ये नांदणारे लोक आमचे नाहीत. आणि त्यामुळे अनेक वर्ष हा कोंडला गेलेला, जशी वाफ जशी कोंडली जाते आणि अचानक तिचा भपका उडतो, तशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. पण मग सर, राजकीय दृष्ट्या इतकी सत्ता सगळी येऊन सुद्धा यशवंतरावांपासून आपण बघितलं की आजपर्यंत सगळे मराठा मुख्यमंत्री, मराठा लीडर, सगळी सत्ता एकवटलेली असताना सुद्धा मराठा समाजावर इतकी अगतिक होण्याची वेळ काय यावी? तुम्हाला माहिती नसेल तर सरकारी अधिकारी व्हायच्या आधी मी पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केलेली होती आणि मी दैनिक सकाळमध्ये धडे गिरवलेले आहेत. आणि त्यावेळेला एक आमचे पॉलिटिकल जुन्या काळातले निष्णात असे पत्रकार होते, वरुणराज भिडे म्हणून. वरुणराज भिडेंनी त्यावेळेला असं गणित मांडलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये फक्त 116 मराठा कुटुंब आहेत जे राजकारण चालवतात. मग ती सगळ्या पक्षातले असतील, खासदारकी त्यांच्या घरात असते, आमदारकी त्यांच्या घरामध्ये असते, सगळ्या सत्ता त्यांच्या घरामध्ये असते. आता ह्या 116चा आकडा कदाचित 200 पर्यंत गेला असेल, पण त्या चक्राच्या बाहेर काही बाहेर येत नाही. आजची लढाई त्यांच्या विरोधात आहे, ते काळच ठरवेल. समाज जागा झालाय. समाज वाटतं मला तरी जागा झाल्यासारखा, समाज जागा झाल्यासारखा वाटतो. कारण असं आहे की तुम्ही व्यवसायाच्या दर्जावर सुद्धा जर जातीचं मोठेपण ठरवायला वगैरे गेला तर मोठी मुश्किल गोष्ट आहे. आता भुजबळ साहेबांच्याबद्दल मला खूप आदर आहे, व्यक्तिगतरित्या खूप झुंजलेले ते नेते आहेत भुजबळ साहेब. पण तुम्ही मला सांगा की महाराष्ट्रामध्ये कुठल्या माळी गरीब आहे की कुणबी गरीब आहे, हे तुम्हाला कुठंतरी पाहावं लागेल ना. आणि त्यामुळे सगळ्यांनीच विचार करून कदाचित मराठ्यांचा जो सामान्य वर्ग आहे याच्यासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल. बरं, तुम्हाला वाटतं आजचे जे मराठा समाजाचे राजकीय नेते आहेत ते आरक्षणाची ही मागणी पूर्ण करू शकतील किंवा समाजाला न्याय देऊ शकतील? न्याय द्यावा असं मी म्हणेन, काय आता यापेक्षा वेगळं म्हणेन. न्याय द्यायला पाहिजे. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की एक दिवस कुणाला तरी तो न्याय द्यावाच लागेल. मोठी कोंडी झालेली आहे, वाप साचलेली आहे, ती वाट शोधणारच आहे. सर, तुम्हाला काय वाटतं, शेवटची काही मिनिट आहेत माझी या मुलाखतीतली, मार्ग काय? सर, कोंडी झाली आहे हे आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय, तुम्हाला मार्ग काय दिसतोय? तुम्ही मार्ग सुचवा. मार्ग समाजशास्त्रीय अभ्यास होऊन लवकरात लवकर काही ते डिसिजन झाला पाहिजे. जे निदान आता उपलब्ध रेकॉर्ड आहेत त्या रेकॉर्डनुसार ती दाखले द्या. कोल्हापूर, सांगली, सातारा या बाजूला अनेक तालुक्यांमध्ये जुनं जे मोडी रेकॉर्ड आहे ते ओपन करा. त्या मोडी रेकॉर्डमधून तुम्ही दाखले द्या. आहेत दाखले, वंशावळी आहेत, दाखले आहेत, पण काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. निश्चित खूप महत्त्वाची बाब तुम्ही सांगितलेली आहे. आज एका बाजूला ही सगळी समिती पुरावे शोधत असताना तुमच्या हाती जे काही पुरावे लागलेले आहेत ते तुम्ही दिले. मला वाटतं की शिंदे समितीपर्यंत सुद्धा तुमची ही माहिती उपलब्ध झाली तर त्यांनासुद्धा मदत होईल या सगळ्या गोष्टींची. आणि मराठा समाजाची जी आजची अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेवर खऱ्या अर्थानं मार्ग काढणं गरजेचं आहे. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव कसा झाला हे आपण तुमच्या माध्यमातून वाचलं महाराष्ट्राने. मला वाटतं महाराष्ट्रात पुन्हा मराठ्यांचं पानिपत होणार नाही याची काळजी सगळेजण घेतील. मराठा जिंकेल अशी आशा करूया. आणि आजच्या मुलाखत म्हणण्यापेक्षा त्याला न्याय मिळायला पाहिजे, त्याला न्याय मिळाला अशी अपेक्षा आपण निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीमध्ये सविस्तरपणे आपले विचार मांडले त्याबद्दल. आजच्या बेधडकमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.